आज तुम्ही सगळेजण नगरपालिकेत आलात, काय मागणी आहे तुमची? माझं नाव नीता आनंद परमार. आम्ही कृष्णा लॉन्स नियर स्प्रिंग विलेज सोसायटीमधून आलेलो आहे. गेली 6 महिने झाले आमची ड्रेनेज लाईन तुंबलेली आहे. आम्ही नगरपालिकेला वारंवार तक्रार केली, त्या सीओला सांगितलं, सगळ्यांना सांगितले. लेखी तक्रारी पण आम्ही दादांचं नाही का नावाने पण लेटर दिले होते, तरी पण आमच्या काही लक्ष दिलेलं नाहीये. आम्ही आज किती दिवस झाले 6 महिने झालं घाणीत राहतोय. त्या दिवशी आमच्या एक मैत झालं तर ते घाणीत आम्हाला न्यावं लागलेले. आता काय करायचं त्याच्यावरती? आमचं घात लोक अक्षरशः सिरियस होते, ICU मध्ये होते, डेंग्यू झाला होता. मग नगरपालिका जबाबदारी घेणार का कोणाला काय झालं तर? तुम्ही काय अर्ज वगैरे केला होता का? अर्ज आम्ही केलेले, बरेच लेखी अर्ज आमचे बरेच. त्या तक्रार अर्जावरती नगरपालिका प्रशासनाने काय कारवाई केली नाही का? कारवाई काहीच केलेली नाही आम्हाला. नुसते आज करतो, उद्या करतो, हो आम्हाला काम आहेत, आम्हाला वारंवार टाळण्यात आलेले. आज तुम्ही सगळे नगरपालिकेत आला, काय भूमिका असणार आहे आपली आता? भूमिका काय, आमचं काम झालं आम्ही इथं हलणारच नाही. आम्ही काय घाणीमध्ये राहायचं ना? दत्तात्रय शिंदे, स्प्रिंग विलेज गृहनिर्माण संस्था, फ्लॅट नंबर 303, तिसरा मजला. आमचे प्रॉब्लेम आज 6 महिने झाले गटार तुंबलेले. वारंवार नगर पत्रव्यवहार केला तरी काय उपयोग नाही. येतात जातात, 2 शब्द गोड बोलतात आणि निघतात. मला सांगतो, आज माझ्या लहान लहान मुलं आहेत, वयस्कर माणसं आहेत, माझ्या भगिनीत. मला सांगतो, नगरपालिकेतले माणसं तर एक 10 मिनिट सुद्धा थांबणार नाही. आज आम्ही 6 महिने झालं त्या वातावरणात वावरतोय. मला सांगतो, आज 6 महिने झाले. समोर एक रस्ता आहे, 30 फुटी रस्ता आहे. समोरचा व्यक्ती काय म्हणताय, रस्ता तो माझ्या मालकीचा आहे. मग रस्ता जर त्याच्या मालकीचा असेल समोरच्या व्यक्तीच्या, काय मग नगरपालिकेने ड्रेनेज कसं काय टाकली, बिल्डिंगमध्ये परमिशन कसं काय दिली, प्रांती पुढं समोर येणे प्लॉट येतात, येणे प्लॉट पाडा परमिशन कशी दिली, हे बरेच प्रश्न आहेत. मला सांगतो, आम्हाला त्या प्रश्नाचे काय देणं घेणं नाही. आम्हाला फक्त आमचं काम झालं, आमचा विषय मिटला. मला सांगतो, माझ्या बिल्डिंगमध्ये सर्व सामान्य लोक राहतात. मला सांगतो, शिक्षणाचा खर्च आहे, मुलांच्या घराचे हप्ते आहेत. मला सांगतो, कोण आजारी असतात. मला सांगतो, म्हणजे ह्या लोकांनी नेमके घराचे हप्ते भरायचे, शिक्षणाचा खर्च करायचा, आजारी पडल्यानंतर हे करायचं. आज त्या घाणीमुळे रोगराई वाढली, म्हणतो मच्छर वाढल्यात. अक्षरशः जेव्हा 5 मिनिटं बस वाटायचं. मला सांगतो, झोपायचा विषय लांबच राहिला. मला सांगतो, म्हणजे हे सगळं कशासाठी? साधारण किती दिवस झाले प्रलंबित प्रश्न आहे? 7 महिने झाले साहेब. मला सांगतो, शिवसाहेबांकडे आलो, शिवसाहेब तिथे येऊन गेले, लक्ष देतो म्हणले. 6 महिने झाले शिवसाहेबांनी पण लक्ष दिलं नाही. मला सांगतो, आणि शिवसाहेबांनी म्हणजे आपण काय करतो, पुरावे त्यांना पाठवले त्या रस्त्याचे. रस्ता हाय कोणाच्या मालकीचा ते पण पुरावे पाठवले. समोरच्या व्यक्तीशी माझं बोलणं, मी कॉल रेकॉर्डिंग त्यांना पाठवलं. मग माझा हा आरोप आहे की नेमकं ती कॉल रेकॉर्डिंग मी तुम्हाला पाठवलं होतं. मग पुढे कसं काय गेलं? मग नेमकं मध्ये प्रश्न निकाली काढायचा आहे, त्यात वादविवाद पेटवायचा आहे का? जो माणूस प्रयत्न करतोय, झाड पाडतोय, त्याची विकेट टाकायची, नेमकं करायचं आहे काय? मग तुम्ही मला सांगा, आमच्या सर्वसामान्य भगिनींनी, मातांनी, लोकांनी काय करायचं मला तुम्ही सांगा. वारंवार सांगून वारंवार पळून पण जर उपयोग होत नसत, उपयोग ना त्या गोष्टीत. मला सांगतो, लालमिरे साहेब कोण आहे मला माहित नाही. मला सांगतो, त्यांच्यापाशी फॉलोअप घेतला, म्हणजे प्रत्येकाशी मी फॉलोअप घेतलाय. आणि प्रत्येक माझ्याकडे हरेक लोकांच्या माझ्याकडे रेकॉर्डिंग पण आहे, पुरावा पाहिजे असेल तर. मला सांगतो, बिल्डर साहेबांचा फॉलोअप घेतला. बिल्डर साहेब म्हणतोय, बिल्डर काय म्हणताय, आम्हाला तुम्हाला बिल्डिंग दिली, कन्व्हर्टेड करून दिले, आता माझा काय संबंध राहिला नाही. जशी समोरच्या माणसाची प्रॉपर्टी आहे, आमचं काय म्हणणं आहे, त्यांचं काय म्हणणं आहे की रोडचा मला TDR भेटला नाही, बरोबर आहे. त्यांची मागणी त्यांनी मांडावी, आम्ही आमची मागणी मांडतोय की आमचं ड्रेनेजचं काम करून द्यावं. बरं, मला तुम्ही सांगा, इकडे रेराची प्रॉपर्टी, इकडे येणे बिल्डिंग आहे. जर तुम्हाला सांगतो 30 फुटी रस्ता जर नसेल तर येणे प्लॉट पडतात का? पडतात का मला तुम्ही सांगा? अजिबात पडत नाहीत. मला सांगतो, बिल्डिंग मध्ये परमिशन भेटते रेराची, अजिबात परमिशन भेटत नाही. मग जर नगर सांगा ना, तो रस्ता त्याच्या मार्केट त्यांच्या मार्केट आहे म्हणून ते सांगायचं नाही. आणि वरनं काय म्हणायचं, त्यांना फोन करा आणि त्यांना फोन करा. अरे नगरपालिका काम करायचं, ते काम करणार आहे.